घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नाना ऋषिकेश आणि जानकीला सांगत असतात, आता सारंगचं लग्न होईपर्यंत मला या घरात सौमित्रचा विषय नकोय. सारंगचे हे सगळे सोहळे आपण हसतमुखाने पार पाडू अशी मी एवढीच तुम्हाला विनंती करतो. त्यावेळी ऋषिकेश नानांना म्हणतो, ठीक आहे नाना, मी तुम्हाला शब्द देतो, यापुढे सौमित्रचं नाव निघणार नाही. बाहेर मेहंदीचा कार्यक्रम सुरू असतो तेव्हा तेथे कला, काजल आणि नैना येतात. इकडे ऐश्वर्या डान्सची प्रॅक्टिस करत असते तेव्हा ती सौमित्रबद्दल विचार करत असते. पण जेव्हा तिला अचानक सारंगची आठवण होते तेव्हा ती रागाने कुंडी फेकून देते. इकडे कला जानकीला म्हणते, मी मेहंदी घेऊन आली आहे. तर शर्वरी म्हणते, या मेहंदीमध्ये असं काही खास आहे? तर जानकी म्हणते, खास मेहंदीमध्ये नाही तर मेहंदी घेऊन येणारी मध्ये आहे. अगदी नावाप्रमाणे कला गुणसंपन्न आणि सगळ्यांचं हित साधणारी. कला घरातील मोठ्या माणसांचा आशीर्वाद घेते आणि तिच्या 2 बहिणींची ओळख करून देते. त्यानंतर कला ऋषिकेश आणि जानकीला बसायला सांगते आणि त्यांना एक भेटवस्तू देते. त्यात एक सुंदर अशी श्रीराम आणि माता सीताची मूर्ती असते. ती भेटवस्तू घरातील सगळ्यांना खूप आवडते. शर्वरी, ओवी आणि सारंग यांच्यासाठी सुद्धा भेटवस्तू असतात. इकडे ऐश्वर्याच्या घरी सगळे डान्सची प्रॅक्टिस करत असतात. निकिता मनातल्या मनात विचार करते, आता ऐश्वर्याबद्दल माझ्याकडे एकही पुरावा शिल्लक नाही तर मी जानकी वहिनींना याबद्दल कसं सांगणार. इकडे सारंगची मेहंदी चालू असते तेव्हा सारंग म्हणतो, मला मेहंदी नाही काढायची, मला मेहंदी आवडत नाही. तर कला म्हणते, असं कसं, बायकोचं नाव तरी काढावं लागेल ना. तर सारंग म्हणतो, नको नको, फक्त एक ठिपका काढा. कला सारंगच्या हातावर ऐश्वर्या असं नाव काढते आणि त्याला म्हणते, असं म्हणतात की बायकोचं जेवढं प्रेम असेल तेवढी मेहंदी रंगते. इकडे कुंडी पडलेला आवाज ऐकून सयाजीराव ऐश्वर्याच्या रूममध्ये येतात आणि तिला विचारतात, काय पडलं. तर ऐश्वर्या गोंधळून सारंग असं म्हणते तर सयाजीराव विचारतात, काय. तर ऐश्वर्या म्हणते, तसं नाही, मी डान्सची प्रॅक्टिस करत होते तेव्हा मी सौमित्रचा विचार करत होते. अचानक तो सारंग माझ्या मनात आला आणि कुंडी पडली. तर सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतात, मी त्या रणदिवेंना चांगला दम दिलाय. जर लग्नात काही गडबड झाली तर तुमचं काही खरं नाही म्हणून. आता त्यांची हिंमत होणार नाही परत इकडे येऊन तपास करण्याची. तर ऐश्वर्या म्हणते, सगळा प्लॅन व्यवस्थित झाला पाहिजे कारण मी तर विधीमध्ये बिझी असेल तर मला लक्ष घालता येणार नाही. तर सयाजीराव म्हणतात, सगळं तुझ्या मनासारखंच होईल, फक्त या कानाचं त्या कानाला कळता कामा नये. तर ऐश्वर्या म्हणते, उद्या लग्नात सारंगच्या ऐवजी सौमित्र उभा राहणार आणि मी सौमित्रसोबत लग्न करणार त्याच दिवशी आणि त्याच मुहूर्तावर. ही गोष्ट दरवाजा आडून निकिता ऐकते. ऐश्वर्या आणि सयाजीच्या कोणीतरी बाहेर उभं आहे असं लक्षात येताच ते दोघे बाहेर येऊन बघतात, पण तोपर्यंत निकिता तेथून गेलेली असते. तर ऐश्वर्या म्हणते, ज्याने कोणी हे बोलणं ऐकले ते कोण असेल हे मला चांगलं माहिती आहे. कोणी काहीही केलं तरी मी माझा प्लॅन जशाच्या तसा एक्झिक्यूट करणार. त्यानंतर ऐश्वर्या सौमित्रसाठी जेवण घेऊन येते आणि रूममध्ये सगळीकडे कॅन्डल्स लावते आणि सौमित्रला म्हणते, हा आपला पहिला असा कॅन्डल लाईट डिनर असेल ना. रणदिवेंच्या घरी मात्र सगळीकडे अंधार असतो. सारंग मात्र स्वतः स्टूलवर उभारून घराच्या बाहेरील लाईटी नीट करत असतो. इकडे सौमित्र ऐश्वर्याला म्हणतो, तुला वेड लागले आणि तू हे असं सगळं करून तुझ्या आयुष्याचं डिस्ट्रॉय करतेयस. तर ऐश्वर्या म्हणते, या सगळ्याची सुरुवात तू केली होतीस पण शेवट मात्र मी करणार. ऐश्वर्या म्हणते, सकाळपासून मी सुद्धा काहीही खाल्लेलं नाही, मला पण खूप भूक लागली आहे. आता आपण नवरा बायको तर आपण एकाच ताटात खाऊ. असं म्हणतात की नवरा बायकोने एका ताटात खाल्ल्यास प्रेम वाढतं. असं म्हणून ऐश्वर्या सौमित्रला घास भरवते. इकडे जानकीला समजतं की सारंग बाहेर एकटा लाईट फिट करतोय. इकडे जानकी बाहेर येऊन सारंगला खाली उतरायला सांगते. सारंग म्हणतो, वहिनी, जर सौमित्र दादाचं लग्न असतं तर हे सगळे कामं मीच केली असते ना, तर मग मला करू दे. तर जानकी म्हणते, पण लग्न तुमचं आहे ना, मग तुम्ही आता काम करायचं नाही. तुम्ही आत्ता आराम करून घ्या, नंतर तुम्हाला आराम करायला वेळ मिळणार नाही. इकडे ऐश्वर्या ताट घेऊन घरी येताना तिला तिची आई पाहते आणि ती तिला विचारते, कुठे गेली होतीस तू. तर तेव्हा सयाजीराव तेथे येतात आणि ते ऐश्वर्याला म्हणतात, मी तुला ड्रायव्हरला जेवण द्यायला सांगितलं होतं, घेऊन गेली होतीस का तू. तर ऐश्वर्या लगेच हो म्हणते. तर ऐश्वर्याची आई म्हणते, तू जेवण द्यायला गेली होतीस. तर ऐश्वर्या म्हणते, का मी जेवण देऊ शकत नाही का. तर ऐश्वर्याची आई पुन्हा पुन्हा तिला तोच प्रश्न विचारत असते. तर सयाजीराव तिच्यावर ओरडतात आणि तिला आतमध्ये जायला सांगतात.
तेव्हा सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतात, आजकाल तुझी आई खूप चौकशा करत आहे, त्यामुळे काहीही करताना थोडं लक्ष देऊन कर. तर ऐश्वर्या म्हणती, हो, मला काळजी घ्यायलाच हवी. जोपर्यंत मी भोल्यावर उभारून हार घालत नाही तोपर्यंत हे सरप्राईज ओपन व्हायला नाही झालं पाहिजे. दुसऱ्या दिवशी सगळे रणदिवे हे सयाजीरावांच्या घरी येतात आणि त्यांचं तेथे स्वागत केलं जातं. तर ऋषिकेश म्हणतो, आज संगीत जोरात होणार आहे असं वाटतंय आणि सयाजी काका आज आपल्याला सुद्धा नाचावं लागेल. तर सयाजीराव लगेच म्हणतात, आपल्याला तुम्ही पोरं नाचा ना, पण तुम्ही म्हणताय म्हणल्यानंतर नाचावंच लागेल. तर जानकी विचारते, ऐश्वर्या कुठे आहे? कावेरी जानकीला सांगते, ऐश्वर्या आतमध्ये आहे आणि ती तयार होत आहे. ऐश्वर्याची मैत्रीण ऐश्वर्याला म्हणते, जेव्हा सारंग भाऊजी पुढे येतील ना तेव्हा घायाळ होऊन जातील. तर ऐश्वर्या मनातल्या मनातच विचार करते, सारंगला घायाळ होण्यासाठी मी हे सगळं कुठे केलंय? जेव्हा जो घायाळ होणार आहे तो माझ्या पुढे येईल तेव्हा याच घायाळ होऊन जातील. आणि आजचा भाग येथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत, जानकी ऐश्वर्याला सांगत असते, रणदिवे कुटुंब हे एकमेकांची साथ कधीच नाही सोडत. निकिता जानकीसाठी एक पत्र लिहिते आणि ते पत्र हवेमध्ये उडत जानकीपर्यंत पोचते. तर तुम्हाला काय वाटतं, निकिताने या पत्रामध्ये काय काय लिहून जानकी वहिनींना सांगितलं असेल? जानकीला सौमित्र सापडेल का? हे कमेंट करून नक्की सांगा आणि पुढे काय होईल ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.